ठीक आहे एकदा थांबा तर तुम्ही, मी बोलतो. या सगळे या मध्ये पाण्यात या. चप्पल काढतो. चेक 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 आणखी चेक चेक चेक. शिवसेनेचं आंदोलन होतं तुमचं भूम दोन काम प्रशासकाचं करायचं काय? प्रशासकाचं करायचं काय? धिक्कार असो, धिक्कार असो. थोडं पुढच्या बाजूला या. तुम्ही इकडे बसा. या प्रशासनाचं करायचं काय? महानगरपालिका प्रशासनाचं करायचं काय? या महापालिकेच्या अधिकाऱ्याचा, या महापालिकेतील अधिकाऱ्याचा धिक्कार असो, धिक्कार असो. महापालिकेचा धिक्कार. धिक्कार असो, धिक्कार असो. महापालिकेच्या अधिकाऱ्याचं करायचं काय? काय ते संतोष पाटील कोणाला नाही होड्या सोडायला बोट होडी बनवून सोडतायत पाण्यात. द्वारकाधीश हॅलो येणार आहे का लवकर? सोलापूर महानगरपालिकेचं करायचं काय? सोलापूर महापालिकेचं करायचं काय? धिक्कार असो, धिक्कार असो. सिटी आणि किशोर चंडक रेसिडेन्सी एरिया आहे. आज माझ्या दारासमोर गुडघ्या इतकं पाणी आहे. गेली 12 ते 15 दिवस हे पाणी कंटिन्यू आहे. आम्हाला गाड्या पण आम्हाला आतमध्ये घेऊन जाता येत नाहीत. अक्षरशः आम्ही कोपऱ्यावर कुठंतरी गाड्या लावतो आणि तिथून चालत येतो. आणि आता त्या पाण्याला घाण वास सुटलेला आहे. ड्रेनेजचं पाणी त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे. आणि 2 लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक प्रत्येक घरामध्ये आहेत. त्यांना घराच्या बाहेर पडणं मुश्किल व्हायला लागले. आणि परवा दिवशी 2 साप इथून निघालेले म्हणजे गेलेले दिसलेले आहेत. आता उद्या जर राज्यात काही जीवितहानी झाली, आज पाण्यामध्ये करंट उतरून जर जीवितहानी झाली तर ह्याला जबाबदार कोण आहे? आज प्रत्येक आमदार, खासदार, प्रत्येक पक्षाचे ते येऊन गेले. नुसतं आयुक्त येऊन गेले, तिथल्या अधिकारी महिला येऊन गेल्या, पण कुणीही त्याच्यावर काही तोडगा काढलेला नाही आहे. नुसतं करू आपण त्याच्यावर हे अशी नुसती आश्वासनं चालू आहेत. तर आता हे असं किती दिवस चालणार आहे? आम्ही आज 2 दिवस तुम्हाला फक्त आता इशारा देणार आहे, नाहीतर आम्ही आंदोलन करणार आहे. आणि तुम्ही चांगला सुशिक्षित एरिया आहे, आमच्याकडून भरमसाठ कर घेता आणि तुम्ही आम्हाला काय देता? तुम्ही रस्ता नाही आहे, इथं पाणी व्यवस्थित नाही आहे, ड्रेनेजची सोय नाही आहे. आज तुम्ही सगळ्यांनी हे जे काही शूटिंग घेताय त्यांनी पण तिथं जाऊन आम्हाला आमची जे तक्रार आहे ती तिथं सांगा आणि आम्हाला 2 दिवसामध्ये याचा तोडगा हवा आहे. काय नक्की आंदोलन करताय तुम्ही? बसलाय पाण्यामध्ये कशासाठी? काय सर, आंदोलन करायचं एकच उद्देश आहे की गेले 15 ते 20 दिवस झालं पाऊस चालू आहे. त्या पावसामुळे या हातोड भागातील
तर पाण्याला जायला जागा नाही आहे. तर जागा नाही तर ड्रेनेजचं पाणीसुद्धा पूर्ण पावसामध्ये मिक्स होऊन अक्षरशः ड्रेनेजचं पाणी गटरचं पाणी एक होऊन जनतेला नाहक त्रास होत आहे त्या पाण्याचा. आणि त्या पाण्यामुळे आमच्या माता भगिनींना यांना जाताना त्रास होत आहे, शाळेच्या विद्यार्थ्यांना त्रास होत आहे, साप येत आहेत, विचू येत आहेत. ह्याला जर काय जर दुर्गधी घटना घडली त्याला जबाबदार कोण असणार आणि हे जबाबदार फक्त महापालिकेचे आयुक्त आणि अधिकारी असणार आहेत. मला सांगायचं एवढंच आहे, आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाच्या वतीनं आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन पाहणी केली. पाहणी न करता त्या निराकरण केलं तर इथल्या नगरसेवकांना इथल्या आमदारांना जाग आली पाहिजे की ज्यावेळेस तुम्ही मतं मागता त्या जनते जर तुम्ही कामं करत नसाल तर तुम्हाला अधिकार नाही आहे त्या खुर्चीवरती बसायचं, मला एवढं म्हणणं आहे. आणि मला सांगा तर परत तेवढंच, जर आपल्या माता भगिनी या भागात सुरक्षित नसतील तर आपण काय कामाचे अधिकारी आणि काय कामाचे नगरसेवक आणि काय कामाचे आमदार. तर मला सांगायचं एवढंच आहे, तुम्ही जातीनं लक्ष घालून या हातवाड भागातील सोलापूर शहरातील जे बी काही समस्या असतील आयुक्तांनी स्वतः मनावरती घेऊन जातीने लक्ष घालून ह्याचं निराकरण करावं. जर निराकरण जर येत्या 2 दिवसात जर 24 तासात नाही झालं तर आमचे जेवढे माता भगिनी जमलेत आणि आम्ही शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महापालिका आयुक्तावरती आंदोलन काढल्याशिवाय राहणार नाही हा आमचा इशारा असेल. पूर्ण या जुळे सोलापूर भागामध्ये गेल्या 8-10 दिवसापासून जो पर्जन्यमान वस्ती होत आहे, मग त्याच्यामुळं सोलापूर हदवाड भागातील परिस्थिती सगळं बिघडलेलं आहे. या ठिकाणी सोलापूरचे महापालिका आयुक्त सिरियस नाहीत, यांचं आपत्कालीन यंत्रणा सिरियस नाही. कारण त्यांनी फक्त येतात जातात आणि बघून जातात. परंतु या हदवाड भागामध्ये सगळीकडं गुडघाभर पाणी साचलेलं आहे. आज तुम्ही बघितला या पाण्यामध्ये बसून आमचे शिवसैनिक आणि महिला सगळ्यांनी आंदोलन केलं. कारण या महिलांना एवढा मोठा त्रास होत आहे, यांना मुलांना सोडायला गाडी बंद पडलेली आहे. इथं या 2-3 साप आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी ह्या मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. या अमृत योजनेमधनं जे ड्रेनेजचं काम केलेलं आहे त्या कामामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार या महापालिकेने केलं आहे. त्याच्यामुळं ह्या संपूर्ण सोलापूर शहरवासियांना ह्या अधिकाऱ्यांच्या चुकामुळं यांच्या भ्रष्टाचारामुळं आज ही परिस्थिती सोलापूरच्या जनतेवरती ओढवलेली आहे. काय इशारा असणार यापुढं जर हे सगळं आम्ही अगोदर रहिवाशांनी पण निवेदन दिले, आम्ही शिवसेनेच्या वतीनं पण निवेदन दिलं. आयुक्त साहेबांनी 2 दिवसामध्ये या हदवाड भागातील पाण्याचा जर निचरा नाही केला तर हेच पाणी आम्ही आयुक्त कार्यालयात घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही.